नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अहो किती हा कोल्हापुरी पाहुणचार. मिसळ म्हणू नका, तांबडा पांढरा रस्सा म्हणू नका, चटपटीत भेळ म्हणू नका. खरं तर आता तुम्ही काहीच म्हणू नका, कारण नुसतं नाव काढलं तरी आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आणि तेवढीच धमाल केली आहे कोल्हापुरातल्या जाऊबाईंनी सुद्धा. आणि आजचा खेळ रंगणार आहे शाहूपुरी घोरपडे गल्ली इथं राहणाऱ्या साळवी कुटुंबामध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज गावची आणि गेली 50 वर्ष कोल्हापूरमध्ये राहत आहेत. आता भेटूयात जाऊबाईंना. खूप तयारी केली आहे म्हणे त्यांनी. बघूयात कोण होणार आजच्या भागाच्या होम मिनिस्टर. नमस्कार. साखर त्यांनी दिली, सुरुवात झाली. तुम्ही काहीच दिली नाही मला साखर वगैरे. जास्त घ्या साखर, जास्त साखर दिली आहे आणि असं गोड स्वागत झालं. दोघींनाही पैठणी पाहिजे, साखर जास्त दोन आणलं. सासूबाईंना एक तिसरी पण देणार आहे मी. आता स्पर्धेला छान सुरुवात इथेच झालेली आहे आणि साळवी कुटुंबात असं छान गोड पारंपरिक स्वागत झालंय. आणि आता ओळख करून घेऊयात. थोरल्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव सारिका साळवी. हे माझे मिस्टर संजय साळवी. हा माझा मुलगा अनिरुद्ध साळवी. हे माझे सासरे रामचंद्र साळवी. हा माझा भाचा अभिजित चव्हाण. हा माझा भाचा. ही माझी मैत्रीण सपना. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी तारकेश्वरी राजेश साळवी. हे माझे मिस्टर राजेश साळवी. ही माझी मुलगी साक्षी साळवी. हा माझा मुलगा प्रथमेश साळवी. ह्या माझ्या सासूबाई आनंदी साळवी. हा माझा भाचा अनमोल चव्हाण. ह्या माझ्या नंदुबाई संगीता चव्हाण. ह्या आमच्या वहिनी नायकोडे वहिनी. कुटुंबाची छान ओळख झाली. पण मला एक गोष्ट कळली नाही हो. म्हणजे धाकट्या जाऊबाईंनी त्यांची ओळख करून दिली, सासूबाईंची. तुम्ही आपली सासऱ्यांची वेगळी ओळख करून दिली. तसं एकत्र का नाही ओळख करून दिली? कारण मी सासऱ्यांची मोठी सून आहे आणि लाडकी खूप आहे आणि त्यांची सेवा पण खूप करते. त्यामुळे म्हटलं सासऱ्यांची ओळख करून देऊया. अच्छा, तुम्ही त्यांच्या लाडक्या आणि तुम्ही? मी सासूबाईंची लाडकी म्हणून तुम्ही त्यांची ओळख करून दिली. बरं, आता फायदा कुणाचा झालाय माहितीये का? यांचा. कारण 10 मार्क यांना आहेत. 10 मार्क त्यांच्या हातात आहेत. आता सासऱ्यांच्या हातात 10 मार्क. आता काय करायचं? काही नाही, शेवटी काय होईल ते होईल. गेम आहे, स्पर्धा आहे आणि मी पैठणी तर मी जिंकणार आहे. काहीही झालं तरी पैठणी ही मी जिंकणार. बोनस त्यांना दिलं तरी पण मी जिंकणार. क्या बात आहे. याला म्हणतात स्पिरिट. आणि आता दोघी म्हणतात की मी जिंकणार मी जिंकणार. विचारूयात सासूबाईंना त्यांना काय वाटतं. सासूबाई आपल्यासोबत आहेत. सौ आनंदी साळवी. नमस्कार. नमस्कार. बरं, धाकट्या सुनबाईंनी काय केलं माहिती का? तुम्हाला असं म्हटलं की हे मी लाडकी आहे म्हणून तुमची ओळख करून दिली त्यांनी आपल्या सासऱ्यांची. खरंच तसं आहे का? आहे, दोघी बी आहेत तसे स्वभाव. मुलंच माझी चांगली आहेत ना, हा, त्याच्यामुळे त्यांना बघावंच लागते. मग म्हणे त्या म्हणल्या की मी लाडकी असं त्यांनी ठरवून टाकलं धाकट्यांनी. होय, धाकटे लाडके आहेत की. आणि मग स्वभाव थोरल्यांचा कसा आहे? थोरलाच फटकळ स्वभाव आहे. कोण येईल त्यासून बडबडायचं, कोण येईल संग हे करायचं. असं तिचा स्वभाव अजिबात नाही. मग बोलाय नको अशी म्हणते मला. मग मी म्हणते किती बडबडतीस ग, बोलाय नको, बोलावून चालून राहावं, चांगलं राहा, अशी थोरली म्हणते. पटकन बोलून टाकतो. पटकन कोण बी येऊ दे, माझ्या आधी तीच बडबडत बसते. आणि तुमचा स्वभाव? माझा स्वभाव बी कडक आहे. मी काय तेवढं त्या कडक त्या तुम्ही कडक. मग वाद होतो काय घरात? वाद होतो, पण तितका जास्त वाढवायचं नाही. मला उलट बोललेलं आवडत नाही. बर. म्हणून मी जास्त नादाला लागत नाही. लागले तर माझी मुलं मला शांत करतात, गबस म्हणतात, मनावर घेऊ नको म्हणतात. वा, सगळे छान आहेत. मग आता छान परीक्षण पण करा त्यांचं. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. थोरला किंवा धाकट्या असं निवडायचे. आम्ही त्यांना 10 मार्क देणार. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाई फार खर्चिक आहेत? थोरली. थोरल्या? हो, थोरली खर्चिक आहे. बर. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंनी आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवलंय? धाकटीनं. धाकटीनं ना? पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई फार कामसू आहेत? कामचं धाकटी आहे. धाकटे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंचा तिखट मिठाचा अंदाज बऱ्याच वेळेला चुकतो? धाकटीचा. धाकटीचा. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाईंचा कल घर कायम स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याकडे असतो? थोरलीच करते. आपली घरी असते म्हणजे ती करते. थोरल्या. थोरल्या असं त्यांनी उत्तर दिलंय. आणि छान तुमच्याशी गप्पा झाल्या. आता भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाई तयार आहेत बझर राऊंड साठी? तयार ना? हो. बझर पण तयार आणि मी पण तयार आहे. बरं, यांचा स्वभाव कसा आहे? हिचा खूप जरा रागिष्ट आहे. खूप लगेच चिडती. आणखीन लगेच राग शांत पण अजिबात होत नाही तिचा. बरं, ताणून धरतात का? ताणून खूप धरते आणि तेच टेन्शन डोक्यात घेऊन बसते ती लवकर. का या सिनियर म्हटल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला यांनी शिकवल्या का? नाही, तसं काय म्हणजे झालं नाही. म्हणजे
मग तुम्ही यांना काही गोष्टी शिकवल्या का? हा मी शिकवल्या. मी आल्यानंतर लग्न झाल्यावर आल्यानंतर हिला पोळ्या करायला येत नव्हत्या. मी थोड्या हिला पोळ्या शिकवल्या. पुरणाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या यांना येत नव्हत्या हा. आणि तुम्ही शिकवल्या? मी शिकवल्या. अरे देवा. आणि त्यानंतर मग आता मला बसूच देत नाही ती पुरणपोळी करायला. आपणच सगळे करते आणि इतक्या सुंदर करते. माझ्यापेक्षा मला तर आता खूप वाकडे तिकडे येतात, हिला खूप सुंदर येतात. का हो त्यांनी माझं लग्न शिकवलं? झालं होतं तेव्हा मी सर्व्हिस करत होते. मग लगेच माझं लग्न झालं. मला काही चहाच नुसतं बनवता येत होता, काहीही बनवता येत अरे. नव्हतं. पण सासूबाईंनी माझ्या खूप सांभाळून घेतलं त्याच्यावर आणि त्यांनीच मला शिकवलं सगळं. आणि आता मी इतका छान स्वयंपाक करते की सगळं मलाच सांगतात करायला. सगळं तुम्ही करता? हो हो, त्यांना आणि माझ्याच हातचं खूप आवडतं. हिच्याच्या पेक्षा माझ्याच खूप आवडतं. कळलं मला. तुम्हाला काय सांगायचं सगळं कळलंय. सगळं तुम्हाला देणार आहेत. त्या 10 मार्क पण तुम्हालाच देऊ. अशा शुभेच्छा. थँक्यू. आणि मलाच मिळणार आणि पैठणी तर मी जिंकणार. झालं सगळं घेतलं वाटून. तुम्ही काही बोलूच नका आता. तुम्ही शांतच शांत बसा. बसते. असं चालणार नाही. बोला. बोलणार की चला आता राऊंड खेळूयात. हो. याच्यात जास्तीत जास्त बोला. बझर वाजवा. प्रश्न तुम्हाला विचारणार. बरोबर उत्तर आलं रोख 200 रुपये देणार. तयार? पहिला प्रश्न विचारू. हो. पहिला प्रश्न आहे, सासूबाईंच्या आवडत्या सिरियल मधली आवडती व्यक्तिरेखा. बोला. जानकी. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर द्या. नाही येत मला. नाही येते. नाही येते. दोघींनाही येत नाहीये आणि बरोबर उत्तर आहे भाग्यलक्ष्मी सिरियल मधली काशी. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांचा छंद. नाणी गोळा करणे. वेगवेगळी नाणी गोळा करणे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. धाकट्या जाऊबाई जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमची कुलदेवी कोणत्या तालुक्यात आहे? बोला. गडिंग्लज मध्ये गिजवणे गावी संतुबाईचं स्थान आहे. उत्तर चुकलंय तुमचं. तुम्ही द्या उत्तर. ज्योतिबा. नाही, उत्तर चुकलंय. हे तुमचं कुलदैवत आहे म्हणून म्हणतोय जरासं ऐका. हा, तुमची कुलदेवीचा तालुका विचारलाय मी. तो आहे हातकणंगले. ऐका आणि उत्तर द्या. बरं. चुकीची उत्तर देऊ नका. पुढचा प्रश्न आहे, तुमचं गाव गिजवणेमधील जे मूळ घर आहे त्याचं नाव काय? बोला. एक मिनिट. ममता. अगदी बरोबर उत्तर आहे. थोरल्या जाऊबाई जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांनी जी रंगीत गणपती आणण्याची प्रथा सुरू केली त्याला किती वर्ष झाली? 15. उत्तर तुम्ही देऊ शकत नाही कारण तुम्ही आधी उत्तर दिलं. 25 वर्ष. नाही, उत्तर चुकलंय आणि बरोबर उत्तर आहे 40 वर्ष. छान खेळलात तुम्ही दोघींनाही. मला वाटतं की सेमच पैसे मिळाले ना. हो. तुम्ही जास्त खर्चिक आहात त्यामुळे विचार करा तो कुठे खर्च करायचा.